हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। 2 उकडलेले अंडे, मीडियम साईज कांदे लांबट कापून घ्यायचे, अर्धा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। अंड्याचा पिवळा भाग बाजूला करून पांढऱ्या भागाला असं लांबट कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर गॅस ऑन करून कढई थोडी गरम झाली का 15 ते 20 ml तेल ॲड करून घ्यायचं आहे। त्यामध्ये छोटा चम्मच जिरं ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण कांदे ॲड करून घ्यायचे आणि कट केलेले जे टोमॅटो आहे ते सुद्धा त्यामध्ये आपण ॲड करायचे आणि दोघांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं गोल्डन झाल्यानंतर एक छोटा चम्मच चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, थोडीशी हळद ॲड करायची आहे आणि एक मोठा चम्मच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, लहान मुलं जर खाणार असतील तर। त्यालाही चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण जी अंडी घेतली आहे तिला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पिवळा भाग चांगला आपण मॅश करून घ्यायचा। एकत्र सगळं करून घ्यायचं। कणकेपासून एक छोटी पोळी तयार करा आणि असं लांबट सारण आपण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पोळी अशी फोल्ड करायची, जसं आपण करंजीला आकार देतो त्याप्रमाणे, आणि अशी दाबून ते पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर फोकच्या सहाय्याने तुम्ही याला हवी ती डिझाईन देऊ शकता। अशा प्रकारे त्याला डिझाईन द्या। त्यानंतर गॅसवर आपण तवा ठेवायचा आहे लो फ्लेमवरती आणि दोघं बाजूने याला छानपैकी आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। त्याला पलटी करून घ्यायचं आहे। अगदी छान असा गोल्डन तुम्हाला भाजलेला तो दिसेल बघा। असा दोघं बाजूने छानपैकी भाजून घ्यायचं आहे। म्हणजे फक्त उकडलेली अंडीपासून 3 पदार्थ आपण बनवू शकतो। ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता। त्यानंतर हा जो पराठा आहे तो मुलांना देऊ शकता टिफिनमध्ये, आणि असंच चपाती सँडविच हे करू शकता।